हॅलो हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला खूप दिवसांनी ब्लॉग येत आहे, जवळपास कंटिन्यू कट टू कट 1 महिन्याच्या काही दिवसा अगोदर येत आहे आणि ते म्हणजे आईच्या बड्डेच्या निमित्ताने. तर आईचा आज बड्डे आणि हो नाही म्हणता त्याचासुद्धा बड्डे छानपैकीच झाला. तर थोडं पावसाचे दिवस लागल्यामुळे थोडं कमी जास्त गर्दी होती आणि यावेळेस आम्ही खूप जणांना म्हणजे असं काही हे केलं नव्हतं, असं थोडंसं कमी याच्यातच निपटवायचं म्हटलं होतं, कारण आम्ही नुकतं फिरून आलेलो होतो आणि तिथला थकवा होता. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे आईचा बड्डे आणि बड्डे निमित्त बघा आज सगळं खाली आहे, कारण खूप उशीर झाला. नेहमी आमचा उशीर होतं, नेहमी माझ्याकडून उशीर होतं, त्याच्यामुळे यावेळेस यांनी सगळ्यांनी उशीर करून टाकला. आता एक जण येत आहेत. या बिचाऱ्या सकाळपासून बघापासून येऊन होत्या, तर अजून काही झालंच नाही माझंही. यांनी मुद्दाम उशीर केला. याही पोरी आपल्या रील्स काढत बसलेल्या आहेत. इथे आहेत सगळे. पूर्ण तयारी. तर बघा अशा प्रकारे आता मी करून घेत आहे. आयुष्यनं अशी मस्तपैकी छान सजावट केलेली होती आणि ते बलून्स वगैरे जे तुम्हाला दिसत आहे ते सगळे दोघांनी बहीण भावांनी मिळूनच सजवलेले होते. आणि मेन म्हणजे ही आयडिया पियूची होती बलून सजवायची, कारण तिने आपल्या बड्डेमध्ये स्वतःच सजवलेले होते तिच्या फ्रेंड्सच्या मदतीने. आणि ते आयूचा बड्डे असल्यामुळे आयूची मदत घेतल्याशिवाय ती कशी सोडेल त्याला, कारण आयूची मदत घेऊन मग तिने दोघांनी मिळून आयडिया पियूची होती आणि मदत आयूने केली. अशा प्रकारे दोघांनी मिळून मस्तपैकी बलून वगैरे सगळे सजवलेले आहेत. आता माझं जवळपास आयुष्यवन करून झालेलं आहे. तर अशा प्रकारे 5 बाया 7 बायामध्ये आयुष्यवन करून घेऊया आपण. आणि ह्या काकू आहेत, या काकूसुद्धा आता आशीर्वाद देतीलच आईला. आणि त्याचप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे असे म्हणजे आपण म्हणतो मोठा असेल तर खूप जणांना बोलवण्याची तयारी होती, पण आता आपला म्हणजे पावसाचे दिवस आहे, सोबत आता मुलांची शाळा आहे आणि जस्ट आम्ही इतक्यामध्ये फिरून आलो, त्याच्यामुळे थोडंसं सगळ्याच गोष्टीची तंगी होती असं म्हणू शकतो. त्याच्यामुळे म्हटलं चला, तरी पण त्याच्यामध्ये मुलांचं एक इच्छा असते की नाही आपला वाढदिवस घरी करायचा. आम्ही आईला म्हटलं होतं की आपण बाहेर जाऊया, पण त्याची इच्छा होती नाही घरी करायचं. आणि त्याच्या पप्पांची सुद्धा इच्छा म्हणजे सगळ्यांचीच इच्छा होती असं म्हणू शकतो. आणि सगळ्या मस्तपैकी घरीसुद्धा मस्तपैकी छान झाला त्याचा वाढदिवस. काकूसुद्धा खूप प्रेमाने सगळ्यांनी आणि नेहमीच ज्या आम्ही 2-4 काकू बोलतो त्यांना नेहमी जेव्हाही बोलवतं त्यात येतातच. आणि यावेळेस अगदी मलाच उशीर झालेला, कारण नेहमी यावेळेस मला लवकर झालेला आणि यांना उशीर झाला. कारण नेहमी काय होतं, मी यांना 7चा टाईम देते, 6चा टाईम देते आणि माझंच 8 वाजता होतं, म्हणजे 8 वाजता आमचं सुरुवात होते. ते बिचारे येऊन थकून बसून जातात. ही फ्रेंड आहे माझी ही आहे माझी फ्रेंड आणि ही सुद्धा आता आयुष्यवन वगैरे करून घेते. सगळ्यांची नावं सांगणं मला काही योग्य वाटत नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला जस्ट फ्रेंड आणि काकू यांच्यामध्ये सांगू शकते. तर आता ही सुद्धा करून घेते आहे. आणि म्हणजे अशा सगळ्यांनीच मिळून मस्तपैकी आता छान वाटतं. म्हणजे मुलांचे जेव्हाही बड्डे करतो तेव्हा 4 जण आपल्याकडे येतात आणि गप्पा गोष्टी होतात, त्याचबरोबर मुलांनासुद्धा आशीर्वाद देण्यात जातं आणि मुलांनासुद्धा छान वाटतं. त्यांचे फ्रेंड्स वगैरे येतात सगळे. आणि ही सुद्धा माझी आणखी एक फ्रेंड आहे, तर तिचा मुलगा, हिच्या मुली, तर अशा प्रकारे मस्तपैकी मोठा ग्रुप झालेला होता मुलांचा. आणि अगदी आम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी घराजवळचे जे सगळे शेजारी होते तेच यावेळेस थोडेसे अगदी लेट झाले, कारण माझीच गलती आहे, कारण मीच नेहमी म्हणजे लवकर सांगते आणि उशिरा माझं होतं, त्याच्यामुळे यावेळेस त्यांनी थोडंसं उशीरच केला आणि अगदी माझं लवकरच झालेलं होतं. कारण पावसाचे दिवस असल्यामुळे मी लवकरच निपटवायचं ठरवलं. एक तर आमचं घर आहे मागे, तिथे सापांची त्याची भीती असते, त्याच्यामुळे म्हटलं अगदी लवकर आपण करायचं. त्यानंतर यासुद्धा माझ्या म्हणजे आमच्या साईडच्या शेजारी काकू आहेत, यासुद्धा मस्तपैकी आयूला आयुष्यवन करून घेत आहेत आणि सगळेजण आपल्या वेळातले वेळ काढून आले आयूला आशीर्वाद द्यायला. याचा खूप म्हणजे खूप छान वाटलं. आणि आता आहे सगळे भाऊ बहिणी वगैरे खूप आहेत. आता बोलवतो म्हणतात तर खूप मोठा होत होता, पण आता जेव्हा मोठा असतो तेव्हा सगळ्यांनाच बोलवण्यात येतो. पण आता आपण म्हटले शॉर्टकटमध्येच आपला नाश्ता पोह्याचाच होता, त्याच्यामुळे मग आम्ही शॉर्टकटमध्येच निपटवला. आणि अशा प्रकारे मस्तपैकी आयुष्यवन सगळ्यांनी मिळून करून घेतलेलं आहे आणि आयूला गिफ्टसुद्धा दिलेलं आहे. तर आयू आता एक म्हणजे आम्ही जो टेबल ठेवला तो थोडासा दूर होता, त्याच्यामुळे आयू काही सगळ्यांच्या पाया जेव्हा आयुष्यवन केलं तेव्हा काही लागलेला नाही. त्यानंतर आता तो एकत्र सगळ्यांच्या पाया लागून घेतो आहे. तसंही त्याला खूप त्रास येतो वाकायला, तर त्याच्यामुळे त्याने ठरवलं की मी एका वेळेसच करून घेईल. एक तर त्याचा पॅन्ट टाईट होता
की त्याला वाकायला त्रास होतो तर माहीत नाही. तर अशा प्रकारे आमच्या सगळ्यांच्या लेडीजच्या पाया लागून झालेलं. त्याच्यानंतर तो आपल्या पप्पांच्या पाया लागायला गेलेला आणि इथे अशा प्रकारे मग आता ठरवलं आता केक आणायची वेळ होती. तर म्हटलं चला आता केक घेऊन येऊ आपण, कारण केक जर आधी आणून ठेवला ना तर काय होतं केक मेल्ट होऊन जातं. त्याच्यामुळे मग आम्ही थोडंसं आयशून वगैरे सगळं झाल्यानंतर मग केक आणला आता. आणि केक आणल्यानंतर आता इकडे गाणं लागलेलं होतं तर त्याच्यामुळे आता व्हॉईस ओव्हर करणंच योग्य आहे. आणि केक मस्त सुंदर होता यावेळेस, खूप छान. अगदी आईनीच आपल्या मतानेच आणला होता. नेहमी मीच जाते केक आणायला, पण यावेळेस असं झालं की त्याचे पप्पा त्यालाच घेऊन गेले आणि त्याच्या मतानेच त्याला हव्यात त्या म्हणजे हॉटेल्समध्ये म्हणा किंवा बेकरीमधनं त्याला केक घेऊन दिला. त्याला आईस्क्रीमचा केक हवा होता आणि ही माहीत नाही बघता बघता काय झोपेत गेली की स्वप्नात गेली माहीत नाही. तर तिच्याकडे एकदम मोबाईल नेला की ती एकदम उठल्यासारखी झालेली. आणि ते वेदू आणि आईचे पप्पा मस्तपैकी बसून आहे आणि ते सुद्धा हाय बाय करणं सुरू आहे. तर हे आमचं आहे विहार मस्तपैकी छान. आणि त्याचबरोबर आम्ही नाश्त्यामध्ये आणले होते समोसे आणि खूप सारे समोसे होते, त्याचबरोबर दाबेली होती आणि सोबत होता केक. तर अशा प्रकारे आमचा होता नाश्ता आजचा, केक आयूच्या वाढदिवसाचा. तर पियू आणखी एकदा त्याला बरोबर सेट करून देत आहे, कारण आयूला फक्त घाई असते केक कापायची आणि पियूला असते जेवढं डेकोरेशन आहे ते सगळं सेट करायची आणि फोटोज घ्यायची, हे तिला आवड असते. इथे शुभांगी आहे, शुभांगी जरा लेट आलेली, तिला थोडंसं तब्येत ठीक नसल्यामुळे मनू आणि शुभांगी वेद थोडंसं लेट आलेला, पण अगदी त्यांना वाढदिवस मिळालेला. म्हणजे केक कट व्हायच्या आधी आले. अगदी आम्हाला घराला घर चिपकून आहे, पण अगदी तिची तब्येत ठीक नसल्यामुळे, नाहीतर तीसुद्धा लवकरच येते. तर अशा प्रकारे आता झालेलं आहे. आता आई विचारत आहे मी खाऊ की तुम्हाला देऊ, असं सुरू आहे त्याचा केक कट झाल्यानंतर. आणि माझ्याकडे खूपशी झाडं आहेत, पण आता यावेळेस मी हा मोगऱ्याचा प्लांट इथे ठेवलेला आहे, कारण आता मी सगळी जी झाडं आहेत ती वरती नेऊन ठेवलेली आहे. पावसाळा आला, सापंसुपं येतात, त्याच्यामुळे मी अगदी समोरची अंगणातली पूर्ण झाडं काढलेली आणि ती वरती नेऊन ठेवली. त्याच्यामुळे जे झाड मला योग्य वाटलं ते मी इथे आणून घरामध्ये थोडंसं अगदी सजावटीसाठी आणि फोटोज छान निघावे आणि थोडं छान दिसावं म्हणून मी इथे आणून ठेवलेलं आहे. नाहीतर मला तसंही घरामधले जे आपले प्लांट असतात ते खूप आवडतात, तशी मी ठेवते, पण आता थोडंसं कमी केलेलं आहे, कारण एकदा आमच्याकडे साप निघालेला त्याच्यामुळे. तर बघा असंपैकी मस्तपैकी आता आईने आपल्या पप्पांना केक वगैरे देऊन दिलेला आहे. आता मी आणि पियू वगैरे आम्ही सुद्धा देऊन देतो आणि मग विचार केला चला आता केक इथे मेल्ट होऊ देण्यापेक्षा, म्हणजे पावसाची सुरुवात झालेली आहे पण पाऊस काही अगदी लागून पडलेला नाही आहे, त्याच्यामुळे थोडीशी गरमी तर होतच आहे. फुलमध्ये AC सुरू आहे तरी पण थोडी गरमी होत आहे. आणि आता आयू आता मलाहीसुद्धा केक वगैरे देत आहे आणि त्यानंतर मग मी आता केक वगैरे घेऊन जाते आणि सगळ्या मुलांना देते. मनूला खायचा होता तिथले आईस्क्रीम, म्हणजे जो केक होता आईने आणलेला तो आईस्क्रीमचा केक होता, तर तिला मनूला खायची होती तिथे आईस्क्रीम. म्हणजे ऑलरेडी तो केकच होता, केकचाच एक भाग होता, पण आईस्क्रीमसारखं ठेवलेलं होतं. तर आता मी तिला म्हटलं थांब मनू, केक झालेला आहे कापून मी आता तुला देते. तर त्याच्यामुळे मी आता ती थोडी बसली शांत आणि मग मी तिला देऊन दिला. बघा मनूसुद्धा खात आहे मस्तपैकी एन्जॉय करत. आणि त्यानंतर आता हे सगळ्याजण बसलेले आहेत. आता झालेलं आहे आईचं वगैरे केक वगैरे कटिंग झालं, सगळं झालं. त्याच्यानंतर मग आता नाश्ता पाणी सुरू आहेत. माझ्या फ्रेंड्स आहेत त्यासुद्धा नाश्ता देत आहेत आणि हा जरा असं लेट घेण्यात आलेला व्हिडिओ आणि लेट टाकण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे मस्तपैकी छान म्हणजे लाईट्स ऑफ करून आईने मस्तपैकी केक कट केलेला होता. तर हे थोडंसं मिस होऊन मागे राहून गेलं आणि त्यानंतर मग आम्ही फोटोज वगैरे सगळ्यांनी व्हिडिओज वगैरे काढलेले. आणि ह्या फ्रेंड्स आहेत आईच्या ज्या जरा थोड्याशा उशिरा आलेल्या. तर हे बघा इथे अबीर आहे, अदिती आहे, पारुल आहे, अदिती आहे, कशिश आहे, युगा आहे. तर अशा प्रकारे या सगळ्या फ्रेंड्स आहे आणि एक दोन म्हणजे काही फ्रेंड्स आलेल्या नव्हत्या. तर अशा प्रकारे मस्तपैकी आईचा झाला वाढदिवस आणि त्यामध्ये मी काही जे माझे रील्स वगैरे काढून घेतले नेहमीप्रमाणे. तर माझा लुक कसा वाटतो आणि त्याचबरोबर आईचा बड्डे बॉयचा कसा वाटतो तर नक्की सांगा. आवडेल तर लाईक सबस्क्राईब सर्व शेअर करायला विसरू नका. तर अशा प्रकारे आमचा झाला वाढदिवस साजरा आणि येणारे ब्लॉग तुम्ही नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. आम्ही गेलो होतो कोकण फिरायला आणि तिथली मजा मस्ती मी तुम्हाला नक्की दाखवेल, अगदी ट्रेनपासून अगदी निघण्यापासून घरून तर येण्यापर्यंत. तर बाय फ्रेंड्स, भेटून